प्रियाज कुकिंगला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आपण देवीचा नैवेद्य तांबूल बघतो आहोत। पूर्वीच्या काळी विडा बनवायचे, पण विडा रोज बनवून खायचं शक्य नव्हतं, त्यामुळे एकदाच काय तांबूल बनवून ठेवायचे आणि तो महिनाभर खाल्ला जात होता। जे आपण विड्यामध्ये इन्ग्रेडियंट साहित्य वापरतो तेच आपण हे तांबूलमध्ये वापरणार आहोत, कारण पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते आणि हिवाळ्यामध्ये थंडी सुरू होते। थंडीच्या दिवसात मुद्दामच विडा खातात पाण्याचा, पचनशक्ती जरा कमकुवत होते, त्यामुळे पचायला हलकं व्हावं त्यामुळे विडा खातात। पण अशा प्रकारे जर आपण तांबूल बनवून ठेवला, आपण देवीला सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो आणि आपण पण घरी ह्यावर्जून खाऊ शकतो। तांबूल बनवताना काही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तांबूल हा महिनाभर टिकू शकतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। देवीचा प्रसाद तांबूल बनवण्याकरता मी इथे विड्याची पानं घेतलेली आहे 11। बंगाली विड्याची पानं ही मोठी असतात आणि हिरवी कंच असतात। जी नॉर्मल पानं असतात ती थोडी लाईट असतात, लाईट ग्रीन असतात आणि थोडी छोटी असतात। मी हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। हाताने चोळून चोळून ज्याला काही मळ लागलेला असतो, कचरा लागलेला असतो, काढून घ्यायचा असतो। त्यानंतर प्रॉपर पंख्याखाली ड्राय करून घेतलेली आहे, सुकवून घेतलेली आहे। ओलसरपणा नको, कारण आपण जेव्हा तांबूल बनवतो तो 1 महिना किंवा आपण 15 दिवस टिकवून ठेवतो, त्याला लगेच फंगल चढू शकतो, त्यामुळे कोरडी करणं खूप आवश्यक आहे। आपण याला थोडा चुना लावून घेऊया, कारण पानांचा विडा करताना दुसऱ्या साईडला चुना लावत होते, त्यामुळे तशाच पद्धतीने मी करून दाखवते आहे। सर्व पानांना अगदी नकळत म्हणजेच अगदी थोडं घेतलेलं आहे, कारण तोंडाला झोमतो हा चुना। सर्वच पानांना आपल्याला थोडा थोडा करून लावून घ्यायचा आहे। सर्वच पानांना मी नकळत असा चुना लावून घेतलेला आहे। नकळत म्हणजे अगदी थोडा लावायचा आहे आपल्याला आणि आपल्याला मागची डेट काढून घ्यायचं आहे। कुणी समोरचा पण भाग काढतात, पण नाही काढला तरी चालतो। इतर पानांचं सुद्धा अशाच प्रकारे देठ काढून घेऊया। सर्वच पानांची मी देठ काढून घेतलेले आहे, पुढचा भाग तसाच ठेवला आहे। त्यानंतर तांबूल बनवण्याकरता आपण जो मसाला तयार करून घेणार आहोत तो घालून घेऊया। 2 मोठे चमचे मी सुकं खोबरं किसून घेतलं होतं, फक्त पांढरा भाग घेतला, काळा काढलेला, काळा सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर बडीशेप 2 चमचे, याचं असं विशेष प्रमाण नसतं, पण जेवढी पानं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा तेल, थोडी सुपारी अशा प्रकारे हाताने तोडून घालते आहे। त्यानंतर 2 वेलची ही सुद्धा हाताने तोडून घातलेली आहे, 2 ते 3 लवंगा। त्यानंतर खडीसाखर, छोटी क्रिस्टल खडीसाखर असेल तर 4 ते 5 घालू शकता। अगदी छोटा तुकडा काद, पावडर असेल तर अगदी थोडा घाला। त्यानंतर 1 चेरी, ही सुद्धा ऑप्शनल आहे, पण आवडते म्हणून घालते आहे। त्यानंतर हा जो पाला घेतलेला आहे मी, याला गुंजेचा पाला म्हणतात। ज्येष्ठमध असेल तर तुम्ही ज्येष्ठमध सुद्धा यूज करू शकता, कारण दोन्ही याच्यात कंटेंट सारखे असतात। हा मला गुंजेचा पाला मिळाला, त्यामुळे अगदी बेतानेच अर्धा चमचा मी घालते आहे। हा सुद्धा ऑप्शनल आहे, पण ज्येष्ठमध असेल तर ज्येष्ठमध सुद्धा यूज करू शकता। त्यानंतर 2 मोठे चमचे धनिया दाल, त्यानंतर 2 मोठे चमचे मी इथे गुलकंद घालते आहे। गुलकंद घालणं कंपल्सरी आहे, त्यामुळेच खूप छान चव येतो तांबूलला। त्यानंतर जी विड्याची पानं घेतली होती ती यात तोडून घालूया। संपूर्ण पानं आपल्याला घालून घ्यायची आहे। तांबूलला लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण टाकून घेतलेले आहेत। मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। संपूर्ण असा तांबूल आपला रेडी झालेला आहे। हा आता ओलसर आहे, कारण आपण यात गुलकंद सुद्धा वापरला होता। तांबूल मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आपल्याला 2 ते 3 दिवसात संपवायचं असेल तर असंच आपण ठेवू शकतो हवाबंद डब्यात, परंतु थोडा जास्त दिवस टिकवायचा असेल तर पंख्याखाली तुम्ही वाळवू शकता। त्यापेक्षा तुम्ही जास्त करून ठेवत असाल एखाद्या महिन्यासाठी तर थोडा सूर्याच्या किरणामध्ये, सूर्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही ड्राय करू शकता। त्यानंतरच तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरू शकता, कारण याला फंगल लागायची शक्यता असते ओलसरपणा असल्यामुळे। आपण हा थोड्या वेळ पंख्याखाली सुकवून घेऊया आणि प्लेटिंग करून घेऊया। हा तांबूल देवीच्या नैवेद्यासाठी कुणी चैत्र नवरात्रात बनवतात, कुणी जेव्हा गौरी गणपती असतात घरी तेव्हा बनवतात। आमच्याकडे महालक्ष्मी असतात तेव्हा हा तांबूल बनवला जातो। तर आपण हा व्हिडिओ नवरात्रीमध्ये दाखवत आहोत, कारण नवरात्रीमध्ये सुद्धा देवीला नैवेद्य दाखवतात तेव्हा सुद्धा हा तांबूल बनवतात। ही तांबूलची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या घरी कशा पद्धतीने पारंपरिक तांबूल बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।